महाराजांनी आपल्याला लाभ सांगितलाय. लाभ मला सांगा, लाभाची प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. लाभ मिळावा असं सगळ्यांना वाटतं. कोणाला असं वाटतंय का मला काहीच लाभ मिळू नये? ज्याला लाभ नको वाटतंय त्याने हात वरती करा, मी त्याला 1 रुपया देतो. परत 1 रुपया सुद्धा लाभ झाला का नाही? लाभासाठी मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये प्रवृत्त होत असतो आणि लाभाशिवाय माणूस कुठलीच गोष्ट करत नसतो. शास्त्रकार असं सांगतात दादा, शास्त्रकार म्हणतात किंवा प्रयोजनम अनुद्देश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय लाभाशिवाय कुठलाच माणूस कुठलं कार्य करत नसतो. आता आपलं सप्ताह करण्याचं प्रयोजन काय बोला? आपल्याला वाटतंय देवरूपी लाभ आमच्या पदरामध्ये पडला पाहिजे, सुखरूपी लाभ आमच्या पदरामध्ये पडला पाहिजे, संसाराचं दुःख सगळं आमच्या जीवनातून निघून गेलं पाहिजे. लाभाची अपेक्षा आहे म्हणून आपण या ठिकाणी कीर्तन करतो, भजन करतो, सप्ताह करतो. तसं लाभाची दिशा दाखवण्याचं काम संत महात्मे आपल्याला करतात. लाभाची लाभ मिळवायचा आपल्याला, लाभाची दिशा फक्त आणि फक्त ही संतांनाच माहिती आहे. म्हणून आपण विचारायची फक्त संतांनाच. विठ्ठला मग तुम्ही म्हणताल महाराज आमचा पारमार्थ चाललाय, आमचा संसार चाललाय लाभ मिळवण्याकरता, परंतु आमच्या जीवनात काय लाभ मिळत नाही. का मिळत नाही? आमचे गुरुजी सांगायचे, तो लाभ शोधण्याची दिशा ही आपली चुकलेली आहे. काय चुकली पोरांनो? दिशा चुकली. दिशा. आमचे गुरुजी म्हणायचे, प्रयत्नापेक्षा सायासापेक्षा दिशा अतिशय महत्वाची. काय महत्वाची? दिशा अतिशय महत्वाची. प्रयत्न आपले चालू असतील, जर काय दिशा नसल तर आपण येथोची साधनापर्यंत पोहोचणार नाही पोहोचणार. सोपं सांगतो, समजा आता इथून मला महाराष्ट्रामध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मला जायचंय. बीड जिल्ह्यामध्ये जायचंय. बीड जिल्हा कुठल्या दिशेला मला सांगता का एकदा? माझी जरा दिशा भूल झाली. पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, कुणीकडे? माझ्या अंदाजे पश्चिमेला असला पाहिजे. बरोबर ना? बरोबर ना? पश्चिम दिशेला बीड जिल्हा आहे. मला बीडला जायचंय. मी बसमध्ये चढलोय. बसमध्ये चढल्याच्या नंतर इथून जवळजवळ माझ्या अंदाजे 350 ते 450 किलोमीटरचा अंतर आहे बीडचा. मोजायला गेलं प्रायव्हेट गाडीने तर आपण 7 ते 8 तासामध्ये बीडला पोहोचू शकतो. बस असेल तर 10 ते 12 तास लागू शकतात. परंतु मी बसमध्ये चढलोय, जवळजवळ मी 25 तास त्या बसचा प्रवास केला. किती? 25 तास. बसने किती वेळ लागतोय? 12 तास लागतात. 25 तास प्रवास केला तरी सुद्धा मी बीडला पोहोचलो नाही. अजून 10 तास प्रवास केला तरी सुद्धा बीडला मी पोहोचलो नाही. का पोहोचलो नाही? पोराने सांगितलं, दिशा चुकली. ती बस हैदराबादच्या दिशेने तोंड करून प्रवास करत होती. मला सांगा, मी किती दिवस प्रवास केला त्या बसमध्ये, म्हणजे बीडला पोहोचणार नाही. काय चुकली पोरा? दिशा चुकली. दिशा. साधनापेक्षा सायासापेक्षा दिशा अतिशय महत्वाची. जगद्गुरु माऊली ज्ञानोबारांनी आपल्याला एक प्रमाण सांगितलं बघा. आपल्याकडं जुन्या काळामध्ये बघा घाणे असायचे. घाणे माहितीत ना? कशाचे? बोला की. तेलाचे घाणे असायचे. तेलाचे घाणे. आणि त्या तेलाच्या घाण्याला, आता त्या मशीन वगैरे नव्हत्या त्या काळामध्ये, त्या तेलाच्या घाण्याला बैल जुंपलेला असायचा. बैल माहितीये का? तुम्हाला माहितीये का बैल? नाही माहितीये? माझ्याकडे बघा. दिसला का? हो. म्हणजे माझ्यासारखाच. हो म्हणतात माझ्यासारखाच असतो. बरं, बैल म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु कीर्तन झाले व्यवस्थित करा फक्त. ऐका. घाण्याला काय जुंपलेलं असायचं? बैल जुंपलेला असायचा. साधारणतः आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत. मला प्रश्नाचं उत्तर द्या. एक बैल एका तासामध्ये किती किलोमीटर चालवू शकतो? तुम्ही मोघम उत्तर दिलं तरी चालेल, मी काय तुमच्यावरती केस करणार नाही. किती किलोमीटर चालू शकतो साधारण 1 तासाला? 5. महाराजांनी सांगितलं 5 किलोमीटर एक बैल एका तासाला चालू शकतो. ऐका, आता बैल घाण्याला जुंपला
सकाळी 7 वाजता आणि दुपारी 12 वाजता त्याला सोडलं. किती तास चालला बोला? अरे यार बोला की. हा 5 तास चालला. एका तासाला 5 किलोमीटर, तर 5 तासाला किती? 25 किलोमीटर. म्हणजे तो बैल किती किलोमीटर चालला? म्हणजे त्या बैलाने अंतर किती कापलं? 25 किलोमीटरांचं कापलं. कीर्तनात सांगताय तुम्ही. बैल कुठं जुंपलेला आहे? गाण्याला जुंपलेला आहे. तरी सुद्धा 25 किलोमीटर चालू गेला का? म्हणजे इथून तो कुठलं गाव पलीकडचं? इचोड्याला गेला का? नाही ना. बैल अहो तो चालत होता, परंतु तो जाग्यावरच होता. त्याची चालणं चालूच होतं, परंतु तो जाग्यावरच होता. त्याच्या चालण्याला काय नव्हतं पोरांनो? दिशा नव्हती. त्याच्या चालण्याला दिशा नसल्यामुळं तो 25 किलोमीटर चाललाच नाही, तो जाग्यावरच होता. तसं झालंय आपलं. कोणासारखं? ते तुम्हीच म्हणा. माझी पाठ काय लय निबर नाही तुम्हाला बैल म्हणायला. ऐका ना, मला कीर्तन करून परत महाराष्ट्रामध्ये सुखरूप पोहोचायचं आहे. मुद्दा मला सांगायचा आहे. ज्ञानोबा सांगतात, झुंपिले घाना बांधून या डोळे, चालिलो किती ते न कळे, आणि दुःखे आरंभळे भूक तहान. किती चाललो हे कळत नाही, परंतु माझं चालणं चालूच आहे. अंतर मी काहीच काटलेलं नाही, फक्त माझ्या जीवनातली दिशा चुकली. विठ्ठल बरोबर. मला सांगा मग सायासापेक्षा प्रयत्नापेक्षा जीवनामध्ये काय महत्वाची? दिशा महत्वाची. दिशा महत्वाची. आता ऐका, दिशा जर काही योग्य असेल ना, तर सायास नसले तरी माणूस मुक्कामाला पोहोचतो. परंतु प्रयत्न कितीही असू द्या, जीवनामध्ये दिशा नसू द्या, उद्धार होत नाही. विठ्ठला 2 उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली का? बोला की. ऐकली. श्रीमद भागवत कथेमध्ये एका राजाचं उदाहरण येतं. त्या राजाचं नाव आहे जड भरत राजा. त्या राजाने सर्व संसाराचा त्याग केला, राज्य सोडलं, आणि राज्य सोडून तो राजा जंगलामध्ये गेला तपश्चर्या करण्याकरता. वैराग्य अंगामध्ये धारण केलं महाराज. एवढं वैराग्य त्याने काय काय सोडलं. मदालसा राणीने आपल्या अभंगामध्ये वर्णन केले. ज्ञानोबा म्हणतात त्याच्याकडं काय काय होतं? 1.5 एकर जमीन, 2 होंडे बैल, 1 वाताडी म्हैस, 2 शेंबडे पोरं आणि 1 चिबडी बायको. हे होतं का? हे नव्हतं महाराज. सर्व संपन्नता त्याच्या जीवनामध्ये होती. सर्व संपन्नता होती. काय काय होतं? त्याने काय काय सोडलं आता ऐका. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती. आबावी त्या पोखरणे, नदी गंगा वाहते. हो बाली त्या पोखरणे, नदी गंगा वाहते. ज्या घरी कुल स्त्रिया, राज राणे व संपत्ती. हरी ज्या घरी कुल स्त्रिया, राज राणे व संपत्ती. आहे सुख सांडोनिया, कासया योग सेविती. हे सुख सांडोनिया, भार वनस्पती, फळे फुले ओळती. 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. काय काय होतं त्याच्याकडं?
18 भार वनस्पती 12ही महिने त्याच्या आज झालं बाळानं थोडं राहिलं उगं 2-4 तास उगं शांत बसा. त्या राजाच्या नगरामध्ये 12ही महिने झाडाला फळं यायचे फुलं यायचे 12ही महिने. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. त्याच्या नगरामध्ये नद्या नाले ओढे विहिरी ओसंडून व्हायच्या 12 महिने. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संप कुलवान स्त्रिया त्याच्या नगरामध्ये होत्या. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती परियळते मदालसा सोहम जो रे बाळा. सर्व सोडलं महाराज त्याने आणि सर्व सोडून जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेला. कथा भाग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नदीच्या काठावरती बसलाय, भजन चालू झालंय. भजन चालू असताना एक हरिण आलं. त्या हरणाचा गर्भ पाण्यामध्ये पडला. वाहत असताना गर्भ बघितला. साधूचं अंतकरण होतं, पाण्यामध्ये उतरला. त्या हरणाचं पाडच बाहेर काढलं, त्याला धुतलं पुसलं आणि मग त्या हरणाला त्याचा लागला लळा, याला सुद्धा हरणाचा लागला लळा. भजन चालू झालं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. भजन चालू झालं जड भरत राजाच. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. नामदेवा 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 श्री गुरु नामदेवा. भजन चालू झालं जड भरत राजाचं आणि भजन चालू असताना असं व्हायचं ते हरिण नाचायचं, उड्या मारायचं. राजाला कौतुक वाटायला लागलं. एक दिवस असं झालं, मोठा हरणाचा कळप आला आणि ते हरिण त्याच्या पाठीमाग निघून गेलं. भजन करण्याकरता उद्धार करून घेण्याकरता आलेला जड भरत राजा त्यांना सांगावं जरा विठ्ठल हरी विठ्ठल उद्धार करून घेण्याकरता आलेला जड भरत राजा शेवटी अंतकाळ जवळ आला. भजन बाजूला राहिलं आणि त्या हरणाची वासना झाली. महाराज म्हणतात घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने हो घाला तो घातला वासने हो जड भरत राजा हरणे गरबा गेला घाला तो घातला तो घातला वासनेने वासनेने घाला घातला. आणि महाराज म्हणतात वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. उद्धार झाला नाही. हरणाच्या गर्भाला जड भरत राजाला जावं लागलं. का जावं लागलं बोला? त्याच्या जीवनामध्ये भजन नव्हतं का? साधना नव्हती का? वैराग्य नव्हतं? सगळं होतं महाराज. त्याच्या भजनाची त्याच्या साधनेची काय चुकली पोरांनो? दिशा चुकल्यामुळे उद्धार झाला नाही. आता असं दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. जीवनामध्ये साधना अजिबात नाही, भजन अजिबात नाही, काहीच नाही महाराज. कीर्तन नाही, सप्ताह नाही, वर्गणी नाही ना, पंगत नाही, काहीच नाही, काहीच नाही. तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला. त्याचं नाव आहे वाल्या कोळी. वाल्या कोळी माहितीये का तुम्हाला? माहितीये का नाही? आमच्या बीडचा होता. हा माहितीये का वाल्या कोळी?
हा माहिती ज्या वाल्या कोळ्याने प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं, तो वाल्या कोळी नारदाला अडवलं, अशी तलवार लावली मान्यावरती नारदजीच्या आणि सांगितलं चला काढा काय काय तुमच्याकडे पैसे वगैरे. नारद म्हणले माझ्याकडे काहीच नाही. म्हणले करता काय? नारदजी म्हणले मी कीर्तनकार आहे. कीर्तनकार म्हटलं, तो वाल्या कोळी म्हटला तुमच्या एवढं तर कोणाकडे सापडणार नाही. लांब लांब कीर्तनाला जाता म्हणले महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण तेलंगणामध्ये सुद्धा कीर्तनाला यायला लागला, तर कुठं कुठं पैसे ठेवलेत, पाकिट ठेवलेत, काढा म्हटले. नारदजी म्हटले मी पैसे घेऊन कीर्तन करणारा कीर्तनकार नाही, मी कीर्तनाचा प्रवर्तक आहे, माझ्याकडे काहीच नाही. परंतु ऐका, त्या नारदाच्या संगतीचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये झाला. तुळशीदासजी वर्णन करतात, बिनु सतसंग विवेकन होई, करहु कृपा हरी सुलभ न सोयी. सतसंगाशिवाय विवेक अंतःकरणामध्ये जागा होत नाही. विवेक जागा झाला, उपरती झाली आणि उद्धाराचा मार्ग विचारला. रामनामाचा उपदेश वाल्या कोळ्याला नारदजीने केला आणि मग केले रामायण. रामाआधी उद्धार झाला. वाल्या कोळ्याच्या जीवनात काही भजन होतं का? काहीच नव्हतं. काही वाल्या कोळी महात्या, वाल्या कोळी महात्यारी, नाम तारिला निर्धारी, वा गुरुदेवा, तारिला निर्धारी, घेता नाम घेताना विठुमाचे पर्वत चढती पाचे, पर्वत चढती पाचे, पर्वत जळती पाचे. कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं जीवन चरित्र लिहिलं. त्यांचा उद्धार लगेच झाला. साधना नसली तरी हरकत नाही, जीवनाला ही दिशा योग्य असली पाहिजे आणि तीच दिशा दाखवण्याचं काम संत महात्मे करतात. आता ऐका, महाराजांनी या अभंगामध्ये लाभ सांगितलाय. लाभ या शब्दाचा अर्थ संसारिक सुख नाही. लाभ या शब्दाचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव. काय म्हणतात? देव. आणि त्या देवाची दिशा संत महात्मे सांगतात. तुम्हाला तो लाभ फक्त आणि फक्त संतांच्या चरणाच्या जवळच मिळेल, इतरत्र कुठंच मिळणार नाही. लाभाची दिशा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हे तो एक संता ठाई आणि लाभ पायी उत्तम. तो लाभ, उत्तम असणारा लाभ फक्त आणि फक्त संतांच्या चरणाच्या जवळच मिळेल. लाभ पायी उत्तम, कारण संताशिवाय देवच प्राप्त होऊ शकत नाही. लाभ या शब्दाचा अर्थ देव. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला जोडीला, संत दर्शनी हा लाभ. दर्शनी हा लाभ. लाभ म्हणजे देव. ऐका, देव मिळवण्याकरता फक्त आणि फक्त तुम्हाला संतांकडे जावं लागल. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांकडे जाण्याचा मार्ग, संतांकडे मार्ग जाण्याचा मार्ग देव दाखवतो, कारण देव हा संतांच्या जवळ राहतो. आता नाही का माऊली ज्ञानोबारायचा समाधी सोहळा चालू आहे. त्या समाधी सोहळ्याला विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या साक्षात पंढरपुरावरून देव सुद्धा जातो. साक्षात देव सुद्धा जातो. अलंकापुराशी पांडुरंग आले आणि समाधीस्थ केले ज्ञानदेव. ऐका ना, देव सुद्धा जातो. देव आणि संत हे एका ठिकाणी राहत असतात, एका ठिकाणी. तरी सुद्धा देव मिळवण्याचा मार्ग आम्हाला संत सांगतात. काय बघा, उद्धारा करता, देवप्राप्ती करता माणसाने कुठल्या दिशेने, कुठल्या मार्गाने, कुठल्या पंथाने जावं याच्याबद्दल एक महाभारतामध्ये उदाहरण आले. काय झालं? धर्माची आणि यक्षाची चर्चा आहे बघा. त्या धर्माला यक्षाने काही प्रश्न विचारलेत आणि यक्ष उत्तर, धर्म उत्तर देतो. त्या प्रश्नाचं
प्रश्न विचारलाय महाराज, किम जनो येन गतश्य पंथा, म्हणे माणसाने उद्धारासाठी कोण्या मार्गाने चालावं. त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना धर्मराजाने एवढं सूक्ष्म उत्तर दिलंय. धर्मराज म्हणतात, तर्को अप्रतिष्ठः श्रुतयो भिन्नः न एको ऋषिरेश मतप्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतास पंथा. महाजनो, मोठी मोठी माणसं ज्या मार्गाने जातात तो मार्ग, तो पंथ आपल्याला उद्धारापर्यंत पोहोचत असतो. महाजनो येन गतास पंथा. अनेक मार्ग देवप्राप्तीचे आपल्याला सांगितले. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग, साधना मार्ग, सगळे मार्ग सांगितलेत. परंतु हे सगळे मार्ग बाजूला केले. मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तरण केला राज्यभार. मोठी माणसं ज्या मार्गाने जातात तो मार्ग खऱ्या अर्थाने सुखरूप मार्ग असतो. महाराजांनी सांगितलं, धर्मराजाने, तर्को अप्रतिष्ठा. तर्काने अनेक मार्ग आपल्याला पाहायला सापडतील, परंतु तर्क त्या मार्गाचं समाधान आपल्याला देऊ शकत नाही. काय बघा, तर्कशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. काय? तर्कशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. जसं राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तसं तर्कशास्त्र. तर्कशास्त्र काय करतो मला सांगतो एका मिनिटामध्ये. नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो तर्क. लक्ष द्या पोरांनो, काय करतो तर्क? नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो. वस्तू नाहीच, परंतु ती वस्तू तर्काने सिद्ध केली जाते. आणखीन सांगू, एखादा खटला जर का न्यायालयामध्ये निकाली लागत नसेल तर त्या ठिकाणी तर्क वापरला जातो आणि तर्क वापरून तो खटला निकाली काढला जातो. याला म्हणतात तर्कशास्त्र. सोपं सांगतो, सोपं. काय झालं, आपल्या ग्रामीण भागामधला मुलगा शहराच्या ठिकाणी शिकण्याकरता गेला शाळेमध्ये. दिवाळीची सुट्टी होती, दिवाळीच्या सुट्टीला घरी आला. आता दिवाळी झाली ना, आपल्याकडे असते का दिवाळी? असते ना. दिवाळीला काय काय असतं खायला केलेलं? बेसन भाकरी, काय असतं? गुलाबजाम, अजून चकली, चिवडा, शंकरपाळे, अजून लाडू, करंजी. बस की आता किती असतं? बस आहे का नाही? सगळे पदार्थ बनवले महाराज. मुलगा दिवाळीच्या सुट्टीला घरी आला. आईने त्याला स्नान घातलं आणि बैठकीच्या रूम मध्ये त्याला आणि त्याच्या वडिलांना, दोघा जणांना नाश्ता करण्याकरता बसवलं. लक्ष देऊ नये का? नाश्ता करण्याकरता बसवलं. दोघंही नाश्ता फराळ करू लागले. ते नाश्ता फराळ करत असताना नेमकं झालं असं, मुलाला बापाने विचारलं, बाळासाहेब तुम्ही मुंबईला शिकतात? मुंबईला शिकतात. नेमकं काय शिकतात कळू द्या म्हणले आम्हाला. बाळू म्हटला, बाबा तुम्ही फार अडाणी आहात, मी काय शिकतो हे तुम्हाला समजणार नाही. बाप म्हणला, असं कसं? अरे विषयाचे नाव तरी सांग ना मला. लोकांनी मला विचारलं मुलगा काय करतो, मला सांगता आलं पाहिजे, तू सांग. आणि मग बाळू सांगू लागला, बाबा काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतो. आणि मग बाळूने सांगितलं, बाबा मी अर्थशास्त्र शिकतोय. अर्थशास्त्र म्हणजे? अर्थ म्हणजे काय नाही का तुमच्याकडे? देऊ का? तुम्ही म्हणताल तूच न्यायला आला असेल. अर्थशास्त्र म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, पैशाच्या दृष्टीने काहीतरी विषय असेल. बाप मला कळते. आणखीन बाळू म्हणला, मी समाजशास्त्र शिकतोय. बाप म्हणला, सामाजिक विषयावर काहीतरी असेल कळतं म्हणले मला. बाळू बोलता बोलता म्हणला, बाबा मी तर्कशास्त्र शिकतोय. तर्कशास्त्र शब्द ऐकला, बापाने थोडं डोकं खाजवलं. बाप म्हणला, बाळासाहेब तर्क काय प्रकार आहे? बाळू म्हणला, बाबा तुम्हाला सांगितलं तुम्ही अडाणी आहात, तुम्हाला नाही सांग म्हणले काय प्रकार आहे. आणि मग बाळू म्हणला, तर्क असा प्रकार आहे म्हटले, नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो तर्क. बाप म्हणला कसं? बाळू म्हणला, लगेच उदाहरण सांगतो. ते दिवाळीचा प्लेट असल्यामुळे समोरच्या त्या प्लेट मध्ये, डिश मध्ये 2 लाडू राहिले होते. कशाचे ठेवायचे बोला? डाळीचे ठेवायचे का गऱ्याचे ठेवायचे? बुंदीचे ठेवायचे. आमच्या महाराज मध्येच बुंदीचे, महाराजांना आवडतात म्हणून बुंदीचे लाडू 2 राहिले होते. बाळू म्हणला, बाबा हे किती लाडू आहेत? बाप म्हणला, अडाणी जरी असलो तर 1-2 येत नाहीत अशातला प्रकार नाही, कळतं म्हणले मला, 2 लाडू आहेत. बाळू म्हणला, हे 2 लाडू नसून 3 लाडू आहेत. रवी महाराज किती? बाप म्हणला, असं कसं? डोळ्याने 2 दिसत ना. मुलगा म्हटला, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. मुलाने काय केलं, पहिला लाडू आपल्या हातामध्ये उचलला. बाबाला म्हणला, बाबा हे किती? बोला की 1. दुसराही लाडू आपल्या हातामध्ये उचलला आणि विचारलं, हे किती? 2. आणि मग बाळू म्हणला, हे 2 आणि पहिला 1 मिळून किती झाले? बेरीज पोरांना येते मला वाटतंय. 1 आणि 2. हा बोला की 1 आणि 2 आणि 2 आणि 1 ते बी 3च का? बरं तो सुद्धा 3च आहे का नाही?
बापाला आश्चर्य वाटलं. बाप म्हणला डोळ्याने दोनच दिसतात, परंतु पोरग बेरीज करून किती दाखवतय? 3 दाखवतय. बापाला आश्चर्य वाटलं. बाप म्हणला आणि बापाने हाक मारली त्याच्या आईला घरातून. ए गाय बाहेर ये म्हणले. ऐकलं का? ती धावत धावत महाराज ती दिवाळीचे काम चाललेले धावत धावत बाहेर आली. काय झालं? काय झालं? झालं काहीच नाही. आपले बाळासाहेब लय हुशार झाले. म्हणले कसे? अगं म्हणे 2च लाडू आहेत, परंतु मुलगा 3 करून दाखवतोय. आश्चर्य वाटलं ना आईला सुद्धा. आई म्हणले असं कसं? आईला सुद्धा त्याने तोच प्रयोग केला. पहिला उचलला, बोला की. दुसरा उचलला, हे 2 आणि पहिला 1 किती? 3. हा, पोरांना पटलं. बस तुम्हाला नक्की नाही पटलं तरी चाललं, पोरांना पटलं. 3 लाडू सांगितलं. आईला आश्चर्य वाटलं. पोरांनो आईला आश्चर्य वाटलं. आईने काय केलं? आई म्हटली वा वा बाळासाहेब तुम्ही फार हुशार झालात, खरंच हुशार झालात. नक्की तुम्ही पुढारी होणार आहात. 2चे 3 करतात ना नाही, नक्की पुढारी होते म्हणलं तुम्ही. परंतु आई हुशार होती. आई बोला की. हा, आणि आई ही हुशारच असते पोरांनो, बरोबर आहे का नाही? आता आपली आई कशी हुशार? आई हुशार असते, परंतु आजकालच्या पोरांना जरा ते फॅड आलंय थोडस. पोरं सहज म्हणतात आई तुला काही कळत नाही. हा हा, मला वाटलं आमच्याकडेच कळत नाही का, तुमच्याकडे सुद्धा काही कळत काय नाही? काय कळत नाही? अहो महाराज 25 वर्षाचं, 15 वर्षाचं, 20 वर्षाचं पोरग आईला सहज म्हणतंय काय? आई तुला काही कळत नाही. हा हा हा, तेच तेच तेच, कळत नाही, कळत नाही. ऐका काय झालं आता? हे 25 वर्षाचं म्हणतंय ना कळत नाही. हे ज्यावेळेस 1.5 वर्षाचं होतं, 1.5 वर्षाचं हे लहान होतं महाराज, आणि आईकडे गेलं आणि आईला म्हणलं आई माझी झाली. काय झाली लक्षात आलं तुमच्या? 1.5 वर्षाचं होतं महाराज. आई म्हणली बरं ठीक आहे ठीक आहे बाळू थांब. आणि आई थोडीशी कामात होती. आईचं काम चाललेलं होतं मसाला वाटण्याचं. मसाला वाटता येतो तुम्हाला? ठेवता का रोजाने मला? हा, ते मसाला वाटण्याचं काम चालू होतं. कशावर वाटतात मसाला बोला? हा, खलबत्ता नाही, ते पाटावर उंटा नाही का तुमच्याकडे? नाही का? खलबत्ता म्हणतात का? खलबत्त्यामध्ये मसाला वाटण्याचं काम चाललेलं होतं. आणि त्या मसाल्यामध्ये काय काय पदार्थ असतात बोला की? हा, मिरची असते ना मिरची. लवंगा टाकायच्या थोड्या. हा, खोबरं असते. दादाने सांगितलं खोबरं असते. अजून हा, लसूण असतंय. वा वा वा, लसूण असते. बरं, लसूण असते. थोडेसे मिरे वगैरे टाकायचे का? लय तिखट होईल बरं का, पण परत मला बोलू नका. अहो ते लाल हात झाले त्या माता माऊलीचे. तेवढ्यात हे 1.5 वर्षाचं आलंय. काय म्हणतंय? आई माझी झाली. आणि पोरग म्हणतंय आता 25 वर्षाचं आई तुला काही कळत नाही. आईला कळत होतं महाराज. आईने काय केलं? आई उठली, आपले मसाल्याने हात भरलेले तिने पाण्याने धुतले. वास घेतला, मसाल्याचा वास येत होता. परत साबणाने हात धुतले. वास घेतला, वास येत होता. परत साबणाने हात धुतले. वास घेतला, परत राखेने मातीने हात आईने धुतले. पोरग काय म्हणतंय बोला की? आई तुला काही कळत नाही. ते मसाल्याने भरलेले हात साबणाने धुवावे, पाण्याने धुवावे, राखेने धुवावे, मातीने धुवावे. हे आईला कळतंय काय? हे आईला कळतंय. पोरग काय म्हणतंय? आई तुला काही, मला सांगा कळत नसतं तर तुमचं तुम्हीच बघा म्हणा. विठ्ठल सांगायचा भाऊ. आई हुशार असते पोरांनो, बरोबर आहे का नाही? आई हुशार असते. आणि आता ती पहिली आई आठवा. आई हुशार होती. आईने काय केलं? बाळासाहेब तुम्ही हुशार झालात, 2चे 3 लाडू केलेत, पण तू लाडू माझ्याकडे द्या म्हटली. लाडू लक्षात येत ना? लाडू माझ्याकडे द्या. 1 लाडू तिने आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवला. दुसरा लाडू त्याच्या बापाच्या हातामध्ये दिला. आणि बाळूला सांगितलं बाळासाहेब हे 2 लाडू आम्ही 2 जण खातो. हे 2 लाडू आम्ही 2 जण खातो, परंतु तो जो तुम्ही तर्काने 3रा निर्माण केला तो तुम्ही खा. खाता येईल का? अरे बोला की. खाता येणार? खाता येणार नाही. आता मुद्दा लक्षात घ्या. तर्काने वस्तूची सिद्धता होते, परंतु तर्क त्या वस्तूचं समाधान आपल्याला देऊ शकत नाही. विठ्ठल
तार्किकांच्या नादालाच लागू नका. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो, पांडुरंग स्मराहो. तर्काच्या नादाला तुम्ही लागू नका. तर्को अप्रतिष्ठा, तर्काला या कलियुगामध्ये प्रतिष्ठा नाही. महाजनो येणगता असं पंथा. मोठी माणसं ज्या मार्गाने गेलेली आहेत त्याच मार्गामध्ये तुम्हाला देव भेटेल, लाभ भेटेल. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही संतांच्या मार्गाने जा. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, आणि पांडुरंग भेटे भरवसेने. देव फक्त आणि फक्त संतांच्याच मार्गावरती भेटणार. म्हणून महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई आणि लाभ पायी उत्तम. ठीक आहे महाराज, संतांकडे गेल्याच्या नंतर लाभ आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल, बरोबर आहे, समजलं आम्हाला. परंतु त्याच्याकरता काही साधना आम्हाला करावं लागेल का नाही? महाराज म्हणले काही साधना करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त संतांचे दास म्हणून घ्या. दुसरं चरण. मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. मनविता त्यांचे दास.
अतिशय गोड वातावरण महाराज. तुम्हाला आवडत नाही का आमचं? बरं चला ना का हे गाव जाव का गाव सोडून आम्ही? बोला की जरा जोरात टाळी वाजवा ना मग. हा असं वा वा. टाळी नसली वाजवा वाटत तर म्हणून दाखवा, आम्ही तुमच्या करता वाजवतो. म्हणजे त्याच्या सोपं का नाही टाळी वाजवणं, आहे का नाही? अतिशय गोड महाराज. ही मंडळी आपल्याला लाभली, आपल्या भागाचं वैभव महाराज. सगळी मंडळी ही सगळी आपल्या सप्ताहाला उपस्थित आहेत. अतिशय गोड महाराजांनी गायलं. म्हणविता त्यांचे दास, थोडा आवाज वाढवा. पुढे आस उरेना. त्यांचं दास्यत्व तुम्हाला स्वीकारावं लागल. दास्यत्व स्वीकारून त्यांची सेवा करायची नाही, फक्त म्हणायचंय आम्ही संतांचे दास आहोत. मज कर दास करी त्यांचा आणि संत दासांच्या दासांचा दास म्हणून घ्यायचंय फक्त. परंतु आजकाल झालंय असं, दास कोणालाच व्हायचं नाही, सेवक कोणालाच व्हायचं नाही, सगळ्यांना मालकच व्हायचं. म्हणजे डायरेक्ट सासू झाल्यासारखं. होता येईल का डायरेक्ट सासू? एखादी मुलगी म्हणाली नाही मला सून व्हायचंच नाही, मला डायरेक्ट सासू व्हायचंय. होता येईल का? होता येणार नाही महाराज. अगोदर सून व्हावं लागल. बरं सून झाल्यावर सुद्धा सासू होशील का नाही गॅरंटी नाही. अगोदर सेवा करावी लागल, नंतर महाराज तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल. एक आश्रमामध्ये एक विद्यार्थी गेला. आपल्या शास्त्री महाराजांचा आश्रम आहे ना, तिथे एक विद्यार्थी गेला आणि गेल्याच्या नंतर महाराजांना म्हणला, महाराज मला तुमच्या आश्रमामध्ये राहायचंय, तुमच्या आश्रमामध्ये राहायचंय. महाराज थोडे विनोदी होते. महाराज म्हटले ठीक आहे, आश्रमात राहायचंय ना, मग इथं राहिल्याच्या नंतर इथं सेवा करावी लागेल. म्हणले काय सेवा करायची? काही नाही म्हटले, मी सकाळी 5 वाजता उठतो. मी उठण्याच्या अगोदर 1 तास उठायचं. म्हणजे किती वाजता? 9 वाजता. हा किती वाजता पोरांनो? गुरुजी जर काय 5ला उठत असतील तर 1 तास अगोदर उठवायचं. म्हणजे कितीला? हा 4ला. सांगत जा, मी विसरतोय बरं का. 4 वाजता उठावं लागेल. बर, मला आंघोळ करण्याकरता पाणी ठेवावं लागेल. म्हणले बर. नंतर म्हटले काय नाही, सकाळी उठायचं, आंघोळ झाल्याच्या नंतर फुलाची वगैरे पूजेची व्यवस्था करायची, गावामध्ये जायचं, मधुकरी घेऊन यायची, मधुकरी माझ्या समोर ठेवायची, आणि ठेवल्याच्या नंतर परत मधुकरी खाल्ल्याच्या नंतर गाया वगैरे सोडायचे, जंगलामध्ये निघून जायचं. आणि परत आल्याच्या नंतर परत मधुकरीला जायचं, मधुकरी घेऊन यायची, माझ्या समोर ठेवायची, गायांचं दूध वगैरे काढायचं, मला दूध वगैरे गरम करून आणून ठेवायचं, आणि आणून ठेवल्याच्या नंतर आणि मग मी जेवढी सेवा करण्याकरता सांगन तेवढी सेवा करायची. परंतु गुरुजींनी त्याला विचारलं, एवढी सेवा तुला करावी लागल, पण तू इथं आलास नेमकं कशा करता आलास? गुरुजी तो म्हटला काय नाही गुरुजी, मला इथं राहायचंय, तुमच्याकडे शिकायचंय मला. गुरुजी म्हणले शिकायचंय, पण नेमकं काय शिकायचं तुला? इथं गुरु व्हायचंय का शिष्य व्हायचंय? ते म्हणले मला गुरु व्हायचं नाही, शिष्य व्हायचं नाही, तुम्ही सांगा काय हो. मी तुला गुरुचे काम सांगितलेत. म्हटले आता मी शिष्याचे काम सांगतो. शिष्याने काय करायचं? सगळी सेवा करायची, आणि गुरुने काहीच काम करायचं नाही, इथं बसून फक्त शिष्याची सेवा घ्यायची. बोल तुला काय व्हायचंय? आणि हे सगळं दिनचर्या त्याने ऐकली ना, दिवसभर काय काम करावं लागतंय सगळं ऐकल्याच्या नंतर तो म्हणला एक काम करा गुरुजी, मला छोटा मोठा गुरुच बनवा. काय लय मोठा ना काय म्हटले, छोटाच गुरु बनवा. म्हणजे सेवा कोणाला करायला आवडत नाही, कोणालाच आवडत. पण गुरु सुद्धा असे भारीत महाराज, असे पिनाच पाडतात काय शिष्याचा. अहो महाराज, एक शिष्य आश्रमात गेल्याच्या नंतर गुरुजी म्हटलं एवढी सेवा करावी लागल, आणि मी झोपल्याच्या नंतर माझी झोपेपर्यंत चरणाची सेवा करावी लागेल, पाय दाबावं लागतील. शिष्य म्हणला ठीक आहे ना गुरुजी. रात्री 10 वाजता शिष्य पाय दाबायला लागला, आणि पाय दाबत असताना 11 वाजले. त्याला वाटलं गुरुजी झोपलेत काय की. तो जाण्याकरता निघाला, तेवढ्यात गुरुजी म्हणले अरे थांब चालला काय रे? म्हटले अरे तुम्ही भाऊ किती जण आहेत रे? ते म्हणला गुरुजी आम्ही 4 जण आहेत. बरं ठीक आहे. परत पाय दाबायला लागला. सुरेश महाराज 11 वाजले. 11 वाजता जाण्याकरता निघाला. त्याला वाटलं गुरुजी झोपलेत काय की. गुरुजी परत उठले. गुरुजी म्हटलं अरे थांब चालला काय? अरे तुला आई वडील आहेत का नाहीत? ते म्हणले आहेत ना, आई वडील आहेत ना. परत पाय दाबायला लागला. 12 वाजले. परत जाण्याकरता निघाला. गुरुजी म्हटलं अरे थांब, अरे तुला जमीन वगैरे आहे का नाही काही? तो म्हणला गुरुजी झोपतेत का नाही का? पाय दाबायला होते नुसते. ते म्हणलं आहे जमीन वगैरे भरपूर आहे म्हटले. परत पाय दाबायला. 1 वाजला. 1 वाजता जाण्याकरता निघला. तेवढ्यात गुरुजी जागे झाले. गुरुजी म्हटले अरे थांब चालला काय? अरे तुम्ही भाऊ किती जण आहेत रे? तो म्हणला 3 जण. गुरुजीला राग आला. गुरुजी म्हणले का रे 10 वाजता तुला विचारलं
त्यावेळी 4 जण सांगितले होतेस, आता 3च का सांगतो? तो म्हणला आता 3 जणच राहते ना असं वाटायला लागले. रात जर का तुमचे पाय दाबले तर मी मरतोच म्हणला, मी काय वाचतच नाही आहे का नाही. म्हणजे गुरुने शिष्याची सेवा घेतली नाही पाहिजे, परंतु शिष्याने गुरुची ही सेवा केलीच पाहिजे. महाराज म्हणतात शिष्याची जो ने घे सेवा आणि माने देवासारखी, हा खऱ्या अर्थाने गुरु असतो. परंतु शिष्याने कायेने वाचेने मनाने ही गुरुची सेवा केलीच पाहिजे, केलीच पाहिजे. मला मुद्दा सांगायचा आहे, संतांची तुम्हाला सेवा करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त संतांचा दास म्हणून घ्या. आपण विश्वमाऊली ज्ञानोबाराचे दास म्हणून घ्या, श्री संत श्री गुरु नामदेव महाराजांचे दास म्हणून घ्या. एकदा का तुम्ही दास म्हणून घेतलं की मग पुढे आस उरेना. विठ्ठल पण आपण दास आहेत महाराज, आपण संसाराचे दास आहेत. कोणाचे? कार्यदास होशी संसाराचा खर म्हणजे गाढव, खर म्हणजे गाढव. आणि हे खरंच आहे, ऐक ना, हे खरंच आहे महाराज. आपण दास आहोत संसाराचे. तुम्हाला जर काही परत मिळवण्याची अपेक्षा शिल्लक राहायची नसल, देव प्राप्त करून घ्यायचा असल, तर फक्त आणि फक्त संतांचा दास व्हावं लागल. विठ्ठला कारण संसाराचा दास होऊन संसाराची सेवा करून आतापर्यंत जगतामध्ये कुणीच सुखी झालेला नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, संसारिक माणसाचं सुख जर काय पाहायला गेलो ना तर संसारिक माणसाकडे सुखच नाही. कारण संसार हा दुःख मूळ पाहिला, सुखाचा विचार नाही तो. सुखाचा विचार नाही तो. सुखाचा विचारच नाही. ज्ञानोबाराने सांगितलं संसार दुःख मुळे चोहीकडे हिंगळ, परंतु तुकोबाराय म्हणतात सुखाचा विचारच नाही. एखाद्या गोष्टीचा विचार आपण करू शकतो, एखाद्या गोष्टीचा विचार आपण करू शकतो. आता आमच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या. आता 3 जण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये, 3 जण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये. कीर्तन झालं आपल्या तेलंगणा मधलं, माझं आपल्या गावातलं, आणि मी परत रिटर्न निघालो महाराष्ट्रात. तेवढ्यात मला फोन आला. कोणाचा? अमित भाई शहांचा. सध्या ते महाराष्ट्राचं सगळं तेच बघतात, ऐक नाही हो. त्यांचा फोन आला आणि म्हटले, महाराज हे 3 जण लय भांडणं करायला लागलेत, तुमचा नंबर लावायचा आहे. कशाला? हो द्या ना राव, कीर्तनापुरतं तरी मुख्यमंत्री हो द्या ना मला. मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं, ह्या 3घांचा काय जमाना. म्हटले आता तुम्ही मुख्यमंत्री व्हा. मी मुख्यमंत्री पदाचा विचार तर करू शकतो का नाही? मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मग अमुक दौरा, तमुक दौरा, इकडं दौरा, तिकडं दौरा, विचार करू शकतो का नाही? परंतु तुकोबाराय म्हणतात संसारामध्ये सुखाचा विचारच नाही, विचारच नाही. ज्ञानोबाराय सांगतात, गंधर्व दुर्ग काय काढावे, शशविषान काय मोडावे, तोडावे आणि मग होवावे आणि मग तोडावे खगपुष्प. मला सांगा, आपल्या तेलंगणामध्ये सशाला शिंग आहेत का? आहेत का? माणसाला असतील, आहे का नाही? सशाला शिंग नाहीत. ज्ञानोबाराय सांगतात, आधी त्या सशाला शिंग असले पाहिजे आणि मग कुणीतरी म्हटलं पाहिजे ते शिंग मी मोडले. आपल्याकडे मला सांगा, आभाळाला फुल आहे का? खगपुष्प. ज्ञानोबाराय सांगतात खगपुष्प. आभाळाला फुल आहे का? आभाळाला फुल नाही, आधी असलं पाहिजे आणि मग कुणीतरी म्हणलं पाहिजे की मी आभाळाचं फुल तोडलं आणि देवाच्या चरणावरती वाहिलं. तसं संसारामध्ये आधी सुख असलं पाहिजे आणि मग कोणीतरी सांगावं मी ते सुख उपभोगले, काय का नाही?
संसाराचा दास होऊन संसारामध्ये आपल्याला लाभही मिळणार नाही आणि सुखही मिळणार नाही. विठ्ठला खऱ्या अर्थाने सेवा करायची ना तुम्हाला, भगवान परमात्म्याची सेवा करा, संतांची सेवा करा. सामाजिक दृष्ट्या जर काय बोलायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावाची सेवा करा, तालुक्याची सेवा करा, समाज सेवा करा, गावामध्ये परिसरामध्ये चांगले काम घडवून आणा. ही खऱ्या अर्थाने सेवा आहे आणि ही सेवा खऱ्या अर्थाने देवापर्यंत पोहोचणारी सेवा आहे. सांगू तुम्हाला, सीमेवरती जो जवान लढतोय ना महाराज, त्याची सुद्धा सेवाच आहे. तो भजन जरी करत नसला तरी तो आपल्या करताच सेवा करतोय. खऱ्या अर्थाने तिची सेवा आहे आणि ती सेवा देवापर्यंत पोहोचणारी आहे. मरण पत्कारतो एका वेळेस, परंतु आपली तो सेवा सोडत नाही. बंदूक आहे हातामध्ये महाराज, समोरून युद्ध चालू आहे, तो म्हणत नाही आता समोरून रणगाडा आलाय, मी तर एकटाच राहिलोय, मला एखादी गोळी लागू शकते, मी मरू शकतो, तो म्हणत नाही, माघारी फिरत नाही. हरि करम अपना तेरे, हरि करम अपना तेरे, हे वतन दिल दिया है जान भी दे, हे वतन जवानाच्या छातीमध्ये गोळ्या लागल्यात, मरणासन्न अवस्थेमध्ये जवान पडलाय, काही क्षणामध्ये त्याच्या शरीरामधून प्राण निघून जाणार आहे. आणि प्राण निघून जात असताना एक पत्रकार त्याच्या जवळ जातोय आणि त्या जवानाला विचारतोय, बोला साहेब, या मरणासन्न अवस्थेमध्ये तुम्हाला कोणाची आठवण येते? तुम्हाला तुमच्या मुलाची, तुमच्या पत्नीची, तुमच्या वडिलाची, तुमच्या आईची, तुमच्या घराची आठवण येते का? आणि मग तो जवान सांगतोय त्या पत्रकाराला, पत्रकार साहेब, बरं सांगू का, मला माझ्या मुलाची आठवण येत नाही, माझ्या पत्नीची आठवण येत नाही, आईची येत नाही, वडिलाची येत नाही, कोणाचीच आठवण येत नाही. मला आठवण येते फक्त आणि फक्त माझ्या भारत मातेचीच. आणि खऱ्या अर्थाने भारत माताच माझ्यासाठी सर्वस्व आहे. आणि मी देवाकडे विनंती करणार आहे, माझा प्राण आता जरी निघून गेला, पुढचा जन्म मला परत भारतामध्येच मिळू दे आणि पुन्हा एकदा या देशाची सेवा करण्याकरता या सीमेवरती येऊ दे. सगळ्यात अगोदर माझी भारत माता आहे, नंतर हा माझा परिवार आहे, माझा परिसर आहे. तो जवान सांगतोय बघा, सबसे पहले तू है. जवान म्हणतोय सगळ्यात अगोदर माझी भारत माता आहे. सबसे पहले तू है, तेरे बाद हर एक नाम है. तू मेरा आगाज था, तू ही मेरा अंजाम है, अंजाम है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम. पत्रकाराला सांगतोय, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. ऐका नाही, परत मला हा मोका, परत मला ही वेळ माझ्या जीवनामध्ये येणार नाही. कारण शपथ घेतली होती आम्ही, हे रक्त फक्त आणि फक्त या भारत मातेसाठी सांडणार.
शूरमी शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवदेश धर्मापायी देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती शूरमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठावे लढून मरावे मरून उरावे हेच आम्हाला ठावे देशापायी सारी विसरू माया ममता नाती या देशाकरता धर्माकरता देवाकरता हे सगळे नाते गोते आम्ही विसरायला तयार आहोत शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय कुणाची भीती काय कुणाची भीती याला म्हणतात सेवा विठ्ठल हला हरी विठ्ठल 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 महाराज म्हणतात तुम्ही संतांचा दास म्हणून घ्या तुम्ही देवाचा दास म्हणून घ्या देशाचा दास म्हणून घ्या देशीचा दास म्हणून घेऊ नका आहे का नाही काही देशभक्त असतात काही देशी भक्त असतात आहे का नाही तसला दास म्हणून घेऊ नका दारू गांजा मत पिवारो अक्कल गुंग हो जाती है का नाही अपने पल्लो का दाम खर्च कर मोमे मिठी मिठीच नाही गटारामध्ये पडलो काय झालं सांगता येत नाही ऐका नाही नुसती माती जात नाही ऐका मुद्दा सांगायचा आहे मला तुम्ही संतांचा दास म्हणून घ्या म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरे ना विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आई वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे 10 मिनिटांमध्ये सेवा समापन्न करायची महाराज म्हणतात संतांची तुम्ही सेवा केल्याच्या नंतर दास म्हणून घेतल्याच्या नंतर संत महात्मे तुमच्यावरती कृपा करतील परंतु ती कृपा किती वेळ टिकल महाराज म्हणतात कल्पच्या कल्प जरी निघून गेले तरी ती कृपा तुमच्याकडे अखंडित टिकल कल्पंती हे सरेना काय का नाही संतांनी कृपा केलेली ही सरत नसते कारण तुम्ही त्यांचे दास आहात म्हणून तुम्ही संतांची फक्त आणि फक्त सेवा करा तुम्ही दास्यत्व पत्कारा बरं ठीक आहे महाराज संतांनी कृपा केली ती कल्पच्या कल्प जरी टिकली परंतु ठीक आहे परंतु आमची अपेक्षा अशी आहे आम्हाला देव मिळाला पाहिजे नुसती संतांची सेवा करून आम्हाला जमणार नाही आम्हाला देवही प्राप्त झाला पाहिजे देवाच्या सेवेकरता देवाच्या प्राप्ती करता काहीतरी साधना सांगा महाराज म्हणतात तुम्ही संतांचीच सेवा करा तीच सेवा देवाला पावणारी आहे आणि तीच खऱ्या अर्थाने उत्तम सेवा आहे